नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आपले दादा. दादा, आपलं संपूर्ण परिचय आणि संपूर्ण नाव. नमस्कार, मी मराठी स्पोर्ट कॉमेंटेटर सिद्धेश उतेकर. मी खेड तालुक्यातील एका 15 गावातून वाडे गावातून मी बिलॉंग करतो. मिडल क्लास फॅमिलीतून मी बिलॉंग करणारा एक तुमच्यासारखा एक सर्वसामान्य कलाकार आहे. दादा, आपण आता जी टीम सचिन चाहते या आवडामध्ये आपलं श्रीकृष्ण देवांची भूमिका आहे. ही यावर्षीची प्रथमच आहे की याच्यात स्टार्ट केली? त्याचा काही आपला इतिहास असेल, म्हणजे काही आठवणी असतील त्या आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच. मी जर म्हटलं की मी सातत्याने म्हणतो की कलाकार जर कलेचा जर भुकेलेला असेल तर त्याची ती भूक बरोबर भागते. काही जर म्हटले की लॉकडाऊनच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये जग थांबलं होतं, पण मी कलेचा भुकेलेला होत असताना मी कलेच्या शोधात होतो आणि शोधत असताना मला शाहीर सचिन दादा यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असणारी संकल्पना आणि त्यांनी नवोदित कलाकारांसाठी एक पर्वणी केली होती, की एक संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून मी सुद्धा तिथे आलो. मी सुरुवातीला येताना एक निवेदक म्हणून होतो. त्यानंतर माझी बोलण्याची शैली पाहता त्याने मला श्रीकृष्णाची भूमिका माझ्यावरती सोपवली आणि मी सुद्धा पाहतो खूप छान प्रकारे आपण ही श्रीकृष्ण देवांची भूमिका आपण साकारत आहात आणि खूप सुंदर अशी भूमिका आहे. त्यातला एखादा प्रसंग किंवा काय आठवण असेल तर आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. जर पाहिलं ना तर 3 वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप काही असं म्हटलं जातं. मी मगाशी सुद्धा सांगितलं की कलेची भूक माणसाला ती जर असेल तर ती आपोआप स्वतःहून भागते आणि त्याच जर रंगभूमीला जर सेवा करून जर कलाकाराकडून घ्यायची असेल तर ती होत असते. आत्ता सध्याच्या घडीचं उदाहरण घ्या की मला कलेची खूप आवड आहे आणि सध्यास्थितीत मी माझी तब्येत मला साथ देत नाही आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर मला किडनी स्टोनचा आजार आहे आणि त्या आजारात मी मागच्या म्हणजे जवळजवळ शो ठरल्याच्या नंतर आधी जवळजवळ मी खूप ग्रासलो होतो की मी अक्षरशः त्यावेळेला विचार केला की नाही, मी इथे आता स्टॉप घेतो, माझ्या जागी नवीन कलाकाराला संधी देतो. पण तो विचार करत असताना थांबल्यानंतर हा विचार मनात आला. त्यानंतर ती रात्र मला झोपून दिली नाही. मी स्वतःला प्रश्न विचारत राहिलो की तुझ्या अंगामध्ये तुला जर कला करायची तर ती होऊ शकते, ती पूर्ण होऊ शकतं. म्हणून पुन्हा मी त्या कलेच्या प्रवाहात जगायला सुरुवात केली. आजार आहे, अजूनही आहे, तो बरा होत राहील. परंतु मी स्वतःवरती विश्वास दाखवला, पण दाखवताना एक मनामध्ये भीती होती की कदाचित कला सादर करताना अचानक जर बॉडी वगैरे पेन करायला लागली ऑन स्टेजला तर करायचं काय. पण असं काही झालेलं नाही आहे, कारण ते रंगभूमीने तिची इच्छा होती की या कलाकारांना आजच्या दिवसाची सेवा करून घ्यायची आणि ती आज तिने सेवा करून घेतली. हा खूप मोठा प्रसंग आहे आणि मी सुद्धा स्वतःसाठी खूप भावूक आहे. खूप छान असे कलाकार आपल्या कोकणच्या मातीमध्ये आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज तुमची तब्येत ठीक नसताना सुद्धा या रंगमंचावर तुम्ही उभे राहिलात आणि यातच सर्व काही आलं आणि तुमचे डोळे सांगत आहेत की सच्चा कलावंत जो आहे तो काय असतो आणि कलाकार आणि कला जी जपण्याचं जे तुमचं धाडस आहे, जे प्रेम आहे कलेवरती, ते आम्हाला दिसून येतं. धन्यवाद दादा. नक्कीच. तुमचं मनापासून धन्यवाद दादा.